नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.1 इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा आपण अभ्यासलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5 आपण सोडवूया। चला तर रयत एज्युटेक मध्ये सर्वात प्रथम आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढचे इथून व्हिडिओ जेव्हा आपल्या YouTube वर येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर आता आपण जास्त वेळ न घालवता आपण सुरुवातीला पहिला प्रश्न घेऊया। त्यातला तिसरा प्रश्न आजच्या व्हिडिओ मधला। यापूर्वीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या YouTube चॅनल वरती याची लिंक व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पहा। तर या ठिकाणी आता प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने विचारलेला आहे की निखिलने आपल्या मासिक पगाराचा 5% भाग मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग हा शेअर्स मध्ये गुंतवला आणि 3% भाग हा बँकेमध्ये ठेवला। याचबरोबर 40% भाग त्यांनी दैनंदिन खर्चासाठी वापरला। म्हणजे यांनी काही गुंतवणूक केलेली आहे, काही खर्च केलेला आहे। ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे गुंतवणूक व खर्च जाऊन त्यांच्याकडे अजून 19,000 रुपये शिल्लक आहेत। तर त्यांचं मासिक उत्पन्न किती आहे ते आपल्याला या ठिकाणी मित्रांनो शोधायचं आहे। चला तर आपण या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया। आता सुरुवातीला आपल्याला त्याचं मासिक उत्पन्न आपल्याला काढायचं गरजेचं आहे, लक्षात घ्या। म्हणजे त्याच्या त्या मासिक पगारावरून त्याने काही एवढ्या प्रमाणामध्ये त्याने तो जो खर्च केलेला आहे तो खर्च आपल्याला शोधायचा आहे। मग आपल्याला मासिक उत्पन्न काढा म्हटलेलं आहे। आपल्याला माहिती आहे का? नाहीये। जे माहित नाही ते एक्स असतं, म्हणून आपण लिहूया इथं समजा निखिलचे मासिक उत्पन्न, समजा निखिलचे मासिक उत्पन्न काय करू आपण, X रुपये आहे असं मानू। आता त्यांनी खर्च काय काय केलेला आहे, कसा कसा खर्च केलाय त्या पद्धतीने आपण या टक्केवारीनुसार म्हणजे शेकडा दिलेला आहे ना त्याने, किती त्या पगारातला किती खर्च केलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावा लागेल। सुरुवातीचा आहे बघा, 5% भाग शिक्षणासाठी खर्च केला आहे असं लिहूया आपण। 5% भाग शिक्षणासाठी खर्च केला म्हणून 5% कुणाच्या 5% रे, त्याच्या मासिक उत्पन्नाचं। मासिक उत्पन्न माहिती आहे तुम्हाला? नाहीये। किती घेतलंय आपण? X च्या किती केलाय त्यांनी? 5% म्हणजे X गुणिले 5/100। 5% आपण 5/100 लिहितो, लक्षात घ्या आपण। मग हे 5 गुणिले X 5x/100 रुपये असं म्हणावं लागेल आपल्याला। ओके, रुपयाचं चिन्ह या ठिकाणी आपण देऊया। सुरुवातीला इथं रुपये म्हणा किंवा आहे म्हणा, काही अडचण नाहीये। आता त्यानंतरचा दुसरा खर्च काय आहे बघा त्यांचा, 5% झाला। आता 14% भाग शेअर्स मध्ये गुंतवला, कशाच्या? पगाराच्या 14% ना, म्हणजेच X गुणिले 14/100। अतिशय सोपी उदाहरण आहेत। 14 गुणिले X किती झाले? 14x/100 एवढे त्याने शेअर्स मध्ये गुंतवले मित्रांनो। तर मग आता परत पुढे आणखी काय याच्यातून खर्च केलाय का? 3% भाग बँकेत ठेवलाय, अजून बँकेत पण ठेवले बघा। उत्पन्नाच्या 3% भाग बँकेत ठेवले, उत्पन्नाच्या 3% भाग बँकेमध्ये ठेवला। याचाच अर्थ काय झाले ते 3x/100 रुपये एवढे त्यांनी बँकेमध्ये ठेवले। आणखी काय खर्च आहे का? आहे, दैनंदिन गरजा भरपूर आहेत बघा यांच्या। किती आहे त्या? 40% भाग, म्हणजे त्यांच्या पगाराच्या जवळपास 40% भाग पगाराच्या काय केलाय त्यांनी? दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी 40% भाग काय केलेला आहे? खर्च केलेला आहे। गरजासाठी किती केला त्यांनी खर्च? 40%। कशाच्या? पगाराच्या। म्हणजे X गुणिले 40/100 म्हणजेच किती आले? 40 गुणिले X 40x/100 रुपये एवढा त्यांनी संपूर्ण काय केलेला आहे? खर्च केलेला आहे, लक्षात घ्या। आता तर मग काय सांगितले आपल्याला, तर त्यांचं आणखी त्याच्याकडे शिल्लक किती आहेत? शिल्लक अजून त्यांच्याकडे 19,000 रुपये आहेत। आता एकूण त्यांचा जो काय मासिक खर्च आहे हा एकूण सगळा संपूर्ण खर्च आपल्याला काढावा लागेल। आता एकूण मग आपल्याला हे 40x रुपये झाले त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी। आता शेवटी आपल्याला काय विचारले तर त्यांचा मासिक पगार किती आहे?
आता सगळे उत्पन्न मध्ये त्यांच्या जो काही खर्च झालेला आहे आणि जे काही शिल्लक राहिलेले किती आहेत 19,000 रुपये. हा तर बघा म्हणजे एकूण शिल्लक किंवा त्यांची बचत आपण म्हणतो. एकूण शिल्लक किती राहतील असे किंवा त्यांचे शिल्लक किती राहिले 19,000 रुपये. म्हणजे एकूण त्यांचं जे काय उत्पन्न आहे हे सगळे खर्च पहिल्यांदा तुम्ही जे टक्केवारी दिली ते अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचे. उत्पन्न वजा खर्च बरोबर त्यांची राहिलेली सेविंग म्हणजेच शिल्लक किंवा बचत त्याला असं आपण म्हणतोय. आता उत्पन्न तुम्ही किती म्हटलंय बाळांनो पहिल्यांदा पहिल्याच प्रश्नामध्ये या ठिकाणी आपण सुरुवातीचं वाक्य काय लिहिलेलं आहे निखिलचं मासिक उत्पन्न 100 रुपये आहे असं मानून म्हटलेलं आहे तुम्ही बरोबर. मग आता या ठिकाणी त्याचं उत्पन्न किती आहे 100 रुपये आहे. मग x वजा आता हे उत्पन्न x आलं. आता हा त्यांचा खर्च आता हा खर्च काय 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 5x/100. अजून त्यानंतर काय केला 14% भाग त्यांनी खर्च केला 14x/100. अजून काय खर्च केलं 3x/100 एवढं तर बँकेत ठेवलं होतं. आणि हे त्याचा एकूण महिन्याचा खर्च आहे एकूण दैनंदिन गरजा भागवण्यासाठी 40x/100. हे बरोबर ह्यातून शिल्लक किती राहिलेले आहेत रे त्यांचे 19,000 रुपये शिल्लक राहिलेली आहेत. कोण म्हटलं प्रश्नातच म्हटलेलं आहे ना. म्हणून आपल्याला x वजा आता या ठिकाणी बघा 19 19 22 22 आणि 40 62 एकूण त्यांचा खर्च किती आला इथं एक सगळ्यांची बेरीज जर केली आपण 62x/100 या सगळ्यांची बेरीज केली आपण बरोबर 19,000 रुपये. म्हणून आता एक्स या ठिकाणी कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतोय पहा या ठिकाणी आपल्याला अनेक पद्धतीने तुम्हाला करता येतं. त्यात सोप्यात सोपी तुम्हाला सांगतोय 100 गुणिले x किती झाले 100x मध्ये चिन्ह काय आहे वजा काय आहे पुढं 62x. हे दोघांना तुम्ही समान द्या किंवा एकत्रित केला तरी चालेल. तर पहा या ठिकाणी मी 100 करतो बरोबर 19,000 रुपये. म्हणून आता 62x हे 100x मधून गेलं राहतात किती 38x किती राहिले 38x रुपये राहिले छेदात 100 रुपये 100 रुपये बरोबर 19,000. आपल्याला x ची किंमत फाइंड आउट करायची ना मग ह्याला साईडला ठेवावं लागेल अगोदर 38x बरोबर हे काय आहे सध्या छेदात इकडे गेल्यावर काय म्हणजे भागाकारात इकडे गेल्यावर काय होईल गुणाकारात बरोबर. नंतर पहिल्यांदा कोण आहे 19,000 आहे हे छेदातलं इकडे गेलं भागाकारातलं इकडे गेलं काय आलं ते गुणाकारात आलं. म्हणून 38x बरोबर म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला भागा कशाची किंमत हवी तुम्हाला x ची. म्हणून x बरोबर वरती काय आहे 19,000 गुणिले 100 हे किती आहे 38. 19 एके 19 19 दोन्ही 38 बेक बे बे पंचधान बे 00 म्हणजे x बरोबर इथं काय 1 राहिले ना म्हणजेच काय आहे 1,000 गुणिले 50. म्हणून x बरोबर 50 एके 50 आणि 1 3 0 1 2 3 किती आले रे मित्रांनो हे. म्हणून निखिलचे मासिक उत्पन्न 50,000 रुपये आहे. मित्रांनो हे याचे पहा हे पूर्ण याचं आपण केलेलं हे सोल्युशन अतिशय सोपी उदाहरणं आहेत. या ठिकाणी तुम्हाला 2 ब्रेक मध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता. ओके तर ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न सोपा आहे. त्याच पद्धतीने आपण यानंतर असणारा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14 आहे बघा. आता हे सय्यद भाई आहेत. सय्यद भाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले. हा काय केले ना 40,000 रुपये होते त्याच्याकडे 8% चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले सय्यद भाईने. आणि फर्नांडिसने काय केलं त्याच्याकडे होते 1,20,000 रुपये त्यानं आपल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलं 2 वर्षाकरता कालावधी तेवढाच आहे 2 वर्षात. तर 2 वर्षानंतर फर्नांडिसला किती मिळालं 1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यद भाई व श्री फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली. आता फर्नांडिस आणि सय्यद भाई यांच्यामध्ये साम्य काय आहे रे
तर 2 वर्ष त्यांनी गुंतवलेला आहे. मग 2 वर्ष पैसे गुंतवल्यानंतर कुणाला जास्त प्रॉफिट झालाय ते आपल्याला या ठिकाणी कुठल्या ठिकाणी केलेली गुंतवणूक उपयुक्त ठरली ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहा हा प्रश्न अत्यंत सोपा आहे, कारण इयत्ता 8वी मध्ये तर तुम्हाला सरळ चक्रवाढ व्याज हे तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्र प्रकरणामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. विसरला गेला असलं तरी अडचण नाही, आपण व्यवस्थितपणे सांगूया. आता बघा या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिलं काय माहिती दिली ती घ्या. सय्यद भाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले. हे आपल्याला स्टेटमेंट पहिल्यांदा आहे असं लिहून घेऊया आपण. सय्यद भाई यांनी 40,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 8% दराने 2 वर्षाकरता गुंतवले. मग त्याच्यावरती काय तर त्यांना व्याज मिळणार आहे ना, ते कसलं असणार आहे व्याज? चक्रवाढ व्याज असणार आहे, लक्षात घ्या. चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज बरोबर तुम्हाला माहिती आहे तर काय, पी कंसात 1 अधिक R/100 कंसाचा EN असतो, लक्षात घ्या. आपण रास काढतो ना, ए बरोबर म्हणतो. आता आपण काय केले, हे ए बरोबर जर म्हटलं तर फक्त एवढं सूत्र लिहायचं आहे. आपल्याला जर त्याचे फक्त चक्रवाढ व्याज काढायचं असेल, आय काढायचं असेल तर परत काय करतोय आपण, या प्रिन्सिपल मधून म्हणजे पी वजा ए करतोय. म्हणजे रास वजा या ठिकाणी आलेले मुद्दल वजा केले की आपल्याला व्याज मिळतं. पण एकत्रित ही आपल्याला काढता येतं मायनस या ठिकाणी आपण काय करतोय, मुद्दल वजा करतोय ना, एकूण जी काय रास येते ती. आता आपण चक्रवाढ व्याज म्हटलेलं आहे, तर या पद्धतीने या ठिकाणी करून आपल्याला, किंवा तुम्ही स्वतंत्र देखील करू शकता, लक्षात घ्या. अगोदर तुम्ही हे करा, परत या ठिकाणी. आता मग या ठिकाणी आणखी एक आपल्याला गोष्ट माहिती पाहिजे की या ठिकाणी फी किती आहे, एकूण त्यांची अमाऊंट किती होती, तर 40,000 रुपये. किती आहे, 40,000 रुपये. किती टक्के दराने दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आर बरोबर किती, 8%. किती वर्षासाठी म्हणजे नंबर ऑफ इयर, मुदत किती आहे, 2 वर्षे. 2 वर्षासाठी दिलेली आहे. मग आता या ठिकाणी चक्रवाढ आपण ह्याच्यामध्ये काय करू, किमतीस टाकूया, म्हणजे आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल. म्हणजे 40,000 फीची किंमत 1 अधिक आर किती आहे, 8% दराने म्हणजे 8/100. एन किती आहे, 2 त्याचा वर्ग आणि परत वजा 40,000. इथं पण वजा पी आहे ना, दोन्ही एकत्र करतोय क्रिया आपण आता, म्हणून बरोबर. आता बाबा बाळवणे 40 इथं आहे, त्यापैकी एकदा घेऊ, म्हणजे ह्याच्यातून या ब्रॅकेट मधनं हा आपण कॉमन काढू शकतो. पहा, तर 40,000 मोठा ब्रॅकेट टाकू, त्याच्यातून आपल्याला कॉमन घ्यायचं आहे. 100 × 100 आणि अधिक 8 किती झाले, 108/100. ओके, आणि वजा हे 40 आहे, इथे 40 येण्यासाठी काय करावं लागलं, वजा 1 करावं लागलं. 40 × 40 आणि हे आपलं ब्रॅकेट कम्प्लीट. आता ह्याचं काय केलं, याच्यात आपण अवयव काढलं ना, कॉमन घेतलेला आहे. ओके, म्हणून 40,000 100 न भाग घालणं सोपं आहे आपल्याला. किती शून्य, 1 2, या ठिकाणी 1 2 घर सोडा, शून्य द्या, म्हणजे किती आलं, 1.08. 1.08 चा वर्ग वजा 1. हे ब्रॅकेट मध्ये सुरुवातीला तर हे ब्रॅकेट आपल्याला पूर्ण सोडवलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला त्याचा वर्ग आपल्याला काढून घ्यावं लागेल. 8 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, 8 × 64 म्हणजे 1.08. म्हणजे जर तुम्ही 108 गुणिले 108 केलं म्हणजे त्याचा तुम्हाला वर्ग निघेल, आणि तो वर्ग सर्वसाधारणपणे तुमचा असेल 1.1664 इतका असेल, वजा 1. हा जर याचा तुम्ही 1.08 गुणिले 1.08 करा, तुम्हाला हा त्याचा, आता मी या ठिकाणी करत नाही कारण व्हिडिओ आणखी आपला मोठा होईल ना, तर या ठिकाणी आता इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसेल. आता पहा काय करणार आहेत आपण, तर या ठिकाणी आपल्याला 1.1664 वजा 1 आहे. आता हे वजा 1 ह्याच्यातून होऊ जाऊ शकते 1.1664 मधून. कंसाच्या आतील क्रिया सगळ्यांदा आपल्याला पहिल्यांदा पार पाडून घ्यायचे, पूर्ण करायचे. आता हे 1 याच्यामधून गेलं म्हणजे किती झालं बाळवून, या ठिकाणी कंसात आहे ना, बरं एकदा आणखी एकदा कंस टाकतो, 0. 1 मधून 1 गेलं किती, 0. आणि पुढचं काय राहणार, ही 1.000 घ्यायचं, 4 अंकी त्याच्यातून ह्याच्यातून वजा केलं की आपल्याला फक्त काय राहील, वरती 1664 इतकं शिल्लक राहील. म्हणून बरोबर 40,000 गुणिले
आपल्याला काय करायचं आहे, आता गुणिले, तर ही 0.1664 आहे बरोबर. तर ह्याला आपल्याला पूर्ण ह्याला किती जरी आपण गुणलं तरी आपल्याला गोंधळात होईल किंवा वेळ लागेल. मग ह्याला जर पूर्ण संख्या करायची असेल, दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 संख्या द्या बरोबर. म्हणजेच त्याला जर समजा आपल्याला हे 1664 छेद किती 1 2 3 4 1 2 3 4 छेद जर आपण त्याला किती झाले 10,000 जर केलं तर ते 1664 होत असतं, लक्षात घ्या. म्हणजे शून्याला भाग घालत बसेल तर आपल्याला खूप वेळ लागेल. 1664 छेद त्याचं आपल्याला याच्यामध्ये असं रूपांतर करून घ्यायचं, म्हणजे भाग घालणं आपल्याला सोपं होऊन जाईल. ओके, तर पहा म्हणजे आता काय झालं, तर 1 2 3 हे 4 1 2 3 4 म्हणजे 4 गुणिले 1664 झाला गुणाकार सोपा तुमचा. आता ह्याला 4 चौक 16 साइन चौक 24 आणि 1 25 4 2 साइन चौक 25 आणि 1 26 4 1 4 आणि 2 6 सॉरी नीट 4 आणि 2 4 1 4 आणि 2 6 1656 रुपये. काय आलं पहा मित्रांनो या ठिकाणी. तर ह्या सय्यद भाईला 8% ही जे काय त्यानं 2 वर्षाकरता चक्रवाढ व्याजानं बँकेत गुंतवलं, त्यानंतर त्यांना किती रक्कम मिळेल 6,656 रुपये. म्हणून 2 वर्षांनी सय्यद भाईला किती मिळतील 6,656 रुपये मिळतील मुलांना. आणि दुसऱ्या बरोबर त्याच्याबरोबर कम्पेअर कोणाचं केलेलं आहे आपल्याला, फर्नांडिस. तर फर्नांडिसकडे 1,20,000 होतं, त्याचे किती झाले 1,92,000. ह्याचे किती झाले 40,000 रुपये. त्याच्यात वाढणार किती त्याच्यामध्ये हे 6,000 रुपये 6,756 म्हणजे 46,656 रुपये फर्नांडिसला 2 वर्षानंतर मिळालं. पण या ठिकाणी लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला 8% दराने या ठिकाणी त्याची आपल्याला टक्केवारी आपल्याला काढावी लागेल. सय्यद भाईला किती टक्क्याने मिळालं, त्याचबरोबर फर्नांडिसला किती यांची टक्केवारी काढल्याशिवाय आपल्याला कळणार नाही ना. कारण का आपण जी जास्त अमाऊंट आहे त्यालाच म्हणणार ना तुम्ही की बाबा हे जास्त आहे ते जास्त आहे. कसं आता जर समजा मित्रांनो तुम्हाला मराठीचा पेपर आहे तुमचा 25 मार्काचा, त्यात तुम्हाला मार्क पडले 21 आणि तो दुसरा हिंदीचा पेपर आहे समजा त्यात तुम्हाला तो पेपर आहे 50, त्यापैकी तुम्हाला मार्क पडाले 24 पडाले. मग तुम्ही काय म्हणणार आहे, तर हे मराठीमध्ये जास्त आहेत का हिंदीमध्ये जास्त आहेत. तर ते आपल्याला काय करावं लागतील, तर ह्याची पर्सेंटेज काढावं लागेल, टक्केवारी काढावं लागेल. साहजिकच 25 पैकी 21 आहेत म्हणजे जास्त आहे आणि 25 पैकी 24, फक्त वरचा नंबर मोठा दिसून उपयोग नाहीये. तर तो किती पैकी आहे किती टक्क्यात आहे हे आपल्याला महत्वाचं असतं बाळांनो. ठीक आहे, तर मग ह्या पद्धतीने हे आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर आता काय करायचं, ह्याची आपल्याला टक्केवारी आपल्याला काढावी लागेल. मग सय्यद म्हणून सय्यदबाई यांच्या व्याजाचे आपण टक्केवारी काढू. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, तर सय्यदबाई यांच्या व्याजाचे शतमान म्हणजे टक्केवारी काढावी लागेल. किती त्यांची आता सध्या तुम्हाला त्यांना व्याज आले 6,656. किती अमाऊंटला आलेला आहे, एकूण रक्कम किती आहे त्यांची 40,000 रुपये आहे. काय करायचं आपल्याला शतमानात म्हणजे टक्केवारी काढायची आपल्याला. तर या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी करून घ्याव्या लागतील. पहा आता काय करूया, 0ला 0 0ला 0 2 0 गेले. हे 2 शून्य कसं घालवता तुम्ही, हे खालचे 2 शून्य कसं घालवणार आहे पहा तुम्ही. हे 2 शून्य आणि हे 2 संख्येत नाही तर ह्याच्या अलीकडे आपण दशांश म्हणजे आता काय झालं 66.56 झालं. म्हणजे तर आलं काय फक्त 4. सोपं आहे ना, म्हणजे 4 1 4 आणि वरती पण 4 1 4. किती शिल्लक राहिले 2. 4 सक्क 24. किती शिल्लक राहिले 2. 4 सक्क 24 किती आणि 4 चौक 16. दशांश चिन्ह इथं 16.64 म्हणजे 16.64% एवढा रिटर्न मिळाला सय्यद भाईला. 40,000 आला त्याला 6,656 रुपये मिळवाला. म्हणजे एकूण किती झाला 16% रिटर्न झाला मित्रांनो. म्हणजे हा 16% त्याला परतावा मिळाला. शेकडेवारीनुसार जर आपण काढले टक्केवारी जर याचं काढलं तर सय्यद भाईला मिळालेलं जे काही व्याज आहे किती टक्के मिळालं त्याला 16.64% मिळालं. पण आता या ठिकाणी ह्याचा तर साधा साधा हिशोब आहे. काय याचा साधा हिशोब,
पुन्हा फर्नांडिसचा त्यांच्याकडे किती होतं 1,20,000 आहे, त्यांना मिळालं 2 वर्षानंतर किती 1,92,000. मग कुठली गुंतवणूक आपल्याला सय्यदभाईची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली का फर्नांडिसची? आता फर्नांडिसचं पण आपल्याला पर्सेंटेज काढून घ्यावे लागेल. तर ते सुरुवातीला अगोदर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, मेन्शन करणं गरजेचं आहे. जे दिलेलं आहे तेच. श्री फर्नांडिस 1,20,000 रुपये गुंतवले व त्यांना 2 वर्षानंतर फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये गुंतवले होते आणि त्यांना 2 वर्षानंतर रक्कम मिळालेली रक्कम किती आहे? तरी त्यांना 1,92,000 रुपये हे त्यांना परत मिळाले. म्हणजे रक्कम वाढली म्हणजे त्यांना काय झालाय? फायदा झालेला आहे. मग किती फायदा झालाय? मिळाले किती? 1,92,000. गुंतवले होते किती ते वजा करूया आपण, म्हणजे वरती एक्स्ट्रा त्यांना किती पैसे मिळाले ते आपल्याला निघेल. तर 92 मधून 1,00,000 गेले, किती राहिले? साधारण 72,000 रुपये. किती राहिले? 72. 2 वर्षाचाच कालावधी आहे. 1,20,000 गुंतवले होते, त्यांना 1,92,000 मिळाले, म्हणजे जवळपास त्यांना किती 72,000 रुपये एवढा त्यांना प्रॉफिट झाला. मग आता हा प्रॉफिट आपल्याला काय करावं लागेल? टक्केवारीमध्ये आपल्याला काउंट करावं लागेल. म्हणजे हे 16% होते का 15% होते, किती होते टक्के, तर ते आपल्याला या ठिकाणी समजेल. मग फर्नांडिस यांना मिळालेला जो काय त्यांना लाभ मिळाला, फायदा झालेला आहे, मग तो किती टक्क्यात आहे? फर्नांडिस यांना मिळाला जो काय लाभ मिळालेला आहे हा 72,000 रुपये ना, ते आपण टक्केवारीत करूया, म्हणजे त्याचे शतमानात रूपांतर करूया. किती त्यांना फायदा झाला? लाभ किती आहे? 72,000 रुपये. किती अमाऊंट होती सुरुवातीला त्यांनी गुंतवलेली? एकूण अमाऊंट 1,20,000 रुपये. हे आपल्याला काय करायचं आहे? शेकड्यात काढायचं आहे, म्हणजे टक्केवारीमध्ये काढायचं आहे. ओके, तर पहा 1 2 3 1 2 हे 2 गेले आणि 1 2 ही 1 2 म्हणजे काय राहिलं खाली 12 आणि वरती 720, म्हणून 12 सक्कम 72, शून्याला 0. म्हणजे बघा फर्नांडिस किती हुशार आहे. त्यानं चक्रवाढ व्याजाच्या नादी लागला नाही, बँकेत नाही, त्याने सरळ म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकले आणि रिटर्न मिळवले 2 वर्षातच 60%. मग तुम्ही सांगू शकताय कुणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली? म्हणून कुणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली? तर मिस्टर फर्नांडिस. म्हणून श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक काय झाली? फायदेशीर झाली. आता 5वं जे एक्झाम्पल आहे मित्रांनो, ते अत्यंत सोपं आहे. तुम्ही सोडून पहा, नाही सुटलं तर मला सांगा, कमेंट करा आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते एक्झाम्पल घेईन. लक्षात घ्या, ही अत्यंत सोपी उदाहरणं आहेत. 4-5 मार्काला तुम्हाला असे येतात उदाहरण. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याची मांडणी करायची, स्क्रीनशॉट काढून व्यवस्थितपणे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.